ग्रामीण क्षेत्रों में दुर्घटनाग्रस्त मरीजों की तत्काल सहायता प्रदान करने के लिए मुंबई में 3 साल पहले स्थापित किए गए चिकित्सा सहायता कक्ष के देवदूतों का आज दादर के कल्चरल सेंटर हॉल में गणमान्य व्यक्तियों के द्वारा सम्मानित किया गया। चिकित्सा सहायता कक्ष के संस्थापक अध्यक्ष कृष्णा मारुति कदम द्वारा आयोजित तृतीय वर्षगांठ अभिनंदन कार्यक्रम में उद्योगपति किशन भोसले ने कार्यक्रम की अध्यक्षता की, जबकि प्रसिद्ध अभिनेता राजन भिसे, शिवसेना उद्धव ठाकरे गुट की स्नेहल जगताप, धनंजय पवार, संजय कदम, नायर अस्पताल के डॉक्टर सुधीर मेडेकर, मुंबई मराठी समाचार पत्र लेखक संघ के अध्यक्ष रविंद्र मालसुरे और अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। इस अवसर पर डॉक्टर सुधीर मेडेकर ने चिकित्सा सहायता कक्ष की ओर से आयोजित समारोह में वार्ड के कर्मियों को मानवता का देवदूत बताकर उन्हें सम्मानित किया। वहीं अभिनेता राजन भिसे ने कहा कि मुंबई गोवा हाईवे का काम चल रहा है। एक बार जब सड़क बड़ी हो जाती है तो सड़क दुर्घटनाओं की संख्या बढ़ जाती है। मुंबई गोवा राजमार्ग पर यह अनुपात बहुत अधिक है। मैं भी मुरुड जंजीरा से हूँ। हम अपनी आंखों से देख रहे हैं कि कोंकण में क्या स्थिति है। चिकित्सा सहायता कक्ष समूह की मांग सही है। अभिनेता राजन भिसे ने अपनी राय व्यक्त करते हुए कहा कि मरीज को प्राथमिक इलाज के लिए उस मार्ग पर अस्पताल होना चाहिए, जबकि उद्योगपति किशन भोसले ने कहा कि पिछले 3 वर्षों से कोंकण के युवा चिकित्सा सहायता कक्ष के माध्यम से चिकित्सा क्षेत्र के लिए मिलकर काम कर रहे हैं। उनकी मांग है कि मुंबई गोवा हाईवे पर प्राथमिक इलाज के लिए अस्पताल होना चाहिए। किशन भोसले ने विश्वास जताया कि हम 2 साल में अस्पताल बनाने का प्रयास करेंगे। इस मौके पर शिवसेना के स्नेहल जगताप ने भी आश्वासन दिया कि वे अस्पताल के लिए प्रयास करेंगे, लेकिन अपने पिता दिवंगत पूर्व विधायक माणिकराव जगताप की याद में उनकी आंखों में आंसू आ गए। नमस्कार, मी स्नेहल माणिक जगताप, माजी नगराध्यक्ष महाड नगर परिषद। आज वैद्यकीय मदत कक्षाच्या 3रा वर्धापन दिनानिमित्त आज आपण कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। या वैद्यकीय मदत कक्षाचे जे सर्व आहेत आदरणीय कृष्णाजी कदम यांच्या माध्यमातून खरं तर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने गेले अनेक प्रत्येक वर्ष हे वैद्यकीय मदत कक्ष चालू आहे आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्यातूनच नव्हे तर मुंबईसारख्या मोठ्या शहरातून सुद्धा चांगल्या पद्धतीची रुग्णसेवा यांच्या माध्यमातून कायमच करत आलेले आहेत। आणि कुठेतरी आज अशा थोर व्यक्तीचा सन्मान आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणाऱ्या अनेक अदृश्य हातांचा सन्मान हा उद्देश ठेवून हा कार्यक्रम खरं तर आज या ठिकाणी मी उपस्थित राहिलेले आहे। कोकणवासियांसाठी खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण कसं आपण पाहाल तर रायगड जिल्ह्यामध्ये तितक्याशा पुरेशा आरोग्य सेवा नाहीत आणि त्या यंत्रणा जर का आपण पाहिल्या तर आमच्या महाड पोलादपूर माणगाव तालुक्यापासूनच जर का आपण पाहिलं तर तिथून एखादी संबंधित रुग्ण अलिबागपर्यंत पोचेल तीच फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी। ती एक शोकांतिका आहे आणि अशा माध्यमातून कुठेतरी अशा देवदूतांच्या माध्यमातून चांगलं काम होतं आहे आणि कुठेतरी ह्या रुग्णांना खऱ्या अर्थाने ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय दुर्बल आहे प्रामुख्याने त्या घटकांना या ठिकाणी मदत होते आहे आणि ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आणि ही एक हेल्थ चेन आहे ज्या ह्या चेनची अनेक लोक जुडलेले आहेत आणि त्याच्या आधारे कुठेतरी आपण प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचतो। आज प्रत्येक गावागावामध्ये कुठेही कुठली अडचण आली तर तिथे संबंधित ह्या चेनशी निगडीत असणारी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून कृष्णा कदमांना या ठिकाणी फोन येतो आणि त्यांचा एक ग्रुप आहे ज्या माध्यमातून त्यांना समजतं की ह्या गावामध्ये अशा पद्धतीचा उपचार या ठिकाणी ते रुग्ण त्यापासून वंचित आहे। कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोहोचून लवकरात लवकर ती सेवा आणि बेस्ट ऑफ बेस्ट क्वालिटीची सेवा कशी मिळेल ह्याच्याकडे प्रामुख्याने त्यांचं लक्ष असतं। शासन दरबारी तर निश्चित आता आपण बघितलं तर आपलं जी आरोग्य सुविधा आहेत किंवा जे सेंट्रल हॉस्पिटल आपल्या जे जिल्ह्याला पाहिजे आहे ते आपल्या अलिबागमध्ये मंजूर झालेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे आपण बघितलं तर चालू आहेतच, पण त्या आधारे कुठेतरी सुसज्ज आरोग्य यंत्रणा या ठिकाणी व्हाव्यात अशा आमच्या आरोग्य म्हणजे शासनाकडे ह्याची वारंवार मागणी झालेली आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही कायम आग्रही राहू। हेच आहे की आपण जर का पाहिलं तर आता यंग जनरेशन हे पॉलिटिक्समध्ये खूप पुढाकाराने येताना आपण बघतो आहोत आणि कुठेतरी असणारं आपलं विजन आहे ते पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। अनेक वेगवेगळे विचार अनेक विजन घेऊन या ठिकाणी आम्ही उतरलेलो आहोत आणि अशा व्यक्तींचा जर का आपल्याला सहकार्य आणि पाठिंबा असेल तर निश्चितपणाने आपण त्यांना आपल्याकडून कुठेतरी एक हातभार लावणं आणि त्या माध्यमातून येत्या काळामध्ये आमच्या माध्यमातून कुठेतरी एक वेगळं घडताना निश्चितपणाने दिसेल। कारण जर का खेळाडूंना
कुठल्या गोष्टीमध्ये आपण हे करत असताना जर खेळाडूंना काही दुखापत झाली तर त्यांना न्यायचा प्रश्न येतो. तर मग आरोग्य यंत्रणा तितकी सक्षम पाहिजे ना. म्हणजे आपण ज्या वेळेला स्थानिक खेळाडूंना कुठेतरी त्यांचं हक्काचं स्टेडियम म्हणा किंवा व्यासपीठ उपलब्ध करून देत असताना त्याचबरोबर त्याला जोड असणारं आरोग्य यंत्रणा तुझं तितक्या पद्धतीने सक्षम असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणून आमची आग्रही मागणी ही आरोग्य केंद्राचीच असणार आहे. मी सन्मानित करीत आहे म्हणण्यापेक्षा आपण सगळेजण आपल्या ग्रुपमध्ये काम करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांचा सन्मान आपण करतो आहे. हा कृष्णा कदम किंवा के एकटा करू शकत नाही. जे माझ्याबरोबर माझे सहकारी जे काम करत आहेत त्या सगळ्यांचा हा सन्मान आहे. आणि माझ्या विनंतीला मान देऊन आज जवळजवळ 250 ते 350 लोकांनी आर्थिक सहकार्य करून त्याच्यातून हा सन्मान सोहळा आपण कार्यक्रम सादर करतो आहे. तेव्हा हा सोहळा हा सगळ्यांचा आहे. त्याच्यामध्ये मी फक्त एक सूत्रधार म्हणून त्याचा एक भाग आहे. गेली 2 ते 3 वर्ष आपण वर्षाच्या 12 महिने रुग्णांना कोणत्याही रुग्णांना सेवा देण्याचं काम आपण करतो आहे. म्हणून हेच करत असताना त्यांच्या पाठीवर कुठेतरी कौतुकाची थाप असावी म्हणून हा सोहळा आयोजित केलेला आहे. हॉस्पिटलचं प्रयत्न मी तुम्ही जी पहिली माझी मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्येही मी तेच सांगितलं आहे की विशेष करून मला पनवेल सोडल्याच्या नंतर खेडपर्यंत कोणतंही सुसज्ज असं हॉस्पिटल दिसत नाही. तर त्या माध्यमातून आपल्याला एक सुसज्ज हॉस्पिटल उभं करायचं आहे. ज्या प्रकारे देशावरती लोक साखर कारखाने ह्याच्या माध्यमातून सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून उभे करतात. तर आम्ही सगळ्या उद्योजकांना एक आव्हान करतो आहे की आपण सगळेजण एकत्रित येऊन त्याचं नेतृत्व कोणीतरी करावं उद्योजकाने. पण सुसज्ज हॉस्पिटल हे आपल्या तालुक्यात पोलादपूर तालुक्यात व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि सहकार्य कोणी करो न करो मी शासन दरबारी त्याची पाठपुरावा करून त्या हॉस्पिटल येत्या 2-3 वर्षामध्ये कसं होईल याचा पाठपुरावा घेऊन नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्न करणार. आव्हान माझं एकच असेल, ही सेवा करत असताना आपण निस्वार्थपणाने करायला हवी. आम्ही जी सेवा करतोय त्याच्यामध्ये कुठल्याही वैद्यकीय जो रुग्ण असतो त्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचा आपण आर्थिक भूर्दंड देत नाही. ज्या शासनाच्या योजना आहेत त्या शासनाच्या योजना कशा प्रकारे राबवता येतील आणि त्याच्या माध्यमातून लोकांना कसं वैद्यकीय सुविधा उपलब्ध करता येईल याच्यावर आपण काम करतोय. भविष्यात त्याहीपेक्षा जास्तीत जास्त जर आम्हाला कोणाला आर्थिक मदत हवी असेल तर त्या मदतीसाठी आम्ही जे उद्योजक आहेत त्यांच्या पाठपुरावा करून त्यांनाही सहकार्य करण्याकरता मदत करू एवढंच आश्वासन या निमित्तानं आपल्याला देतो. पाठपुरावा करण्यापेक्षा मी सारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. पाठपुरावा करण्याकरता तिथे शासन दरबारी जे अधिकारी बसलेत किंवा जे आमदार खासदार त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांची खऱ्या अर्थाने प्रामुख्याने ही प्रमुख भूमिका असायला हवी की त्यांना ही मागणी करायला हवी. पण दुर्दैवानं आम्हाला ती मागणी करावी लागते. ते आम्ही समाजकार्य करतोय ते. पण मी प्रामुख्यानं तुम्हाला सांगतोय, सरकार कोणाचंही असू द्या किंवा कुठलंही असू द्या, मी माझ्या प्रयत्नांपासून मागे किंचितही हटणार नाही. येत्या 2 वर्षात पोलादपूर तालुक्यात किंवा महाड तालुक्यात कसं सुसज्ज हॉस्पिटल होईल यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार आणि ते करणारच असं तुम्हाला एक ठाम आश्वासन देऊ इच्छितो. पहिली गोष्ट, मी किसनराव भोसले, अध्यक्ष पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे शहर. आज पुणे शहरातून या खास कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि या कार्यक्रमाचं आपण चित्रीकरण करत आहात. पहिल्याप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत ही बातमी पोचवत असताना आपल्या चॅनलचं मी मनापासून आभार मानतो. आज वैद्यकीय कक्ष मुंबई शहर, या मुंबई शहरामध्ये आज ह्या म्हणता 3रं वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. आणि जेव्हा हा वैद्यकीय कक्ष सुरू झाला आणि सुरू करायचं जेव्हा आमचं प्रयत्न होते तेव्हा आदरणीय या वैद्यकीय कक्षाचे संस्थापक आदरणीय के साहेब आमचं बोलणं झालं. कधी बोलणं झालं, साधारण करोना सदृश्य परिस्थिती निवडत असताना करोना सदृश्य परिस्थितीमध्ये आपल्या लोकांनी काय भोगलं, काय भोगायला आलं आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आदरणीय के साहेबांनी मला फोन केला. साहेब, आपल्याला या पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये आपल्या गावाकडून येणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. आणि ती कल्पना त्या टायमाला त्यांना सुचली. आज त्याला म्हणता 3 वर्षे पूर्ण झाली आणि हा यशस्वी प्रवास आज के साहेबांच्या माध्यमातून होत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना सहकार्य करत आहेत. बांधवांनो, आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो, आम्ही
दुर्गम भागातून या मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये येत असताना आमचे काही बांधव त्या गावामध्ये राहत असतात आणि त्या ठिकाणी आजारी पडल्यानंतर त्यांना सुविधा मिळणं अतिशय कठीण परिस्थिती असते आणि अशा परिस्थितीमध्ये या मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी ॲडमिशन मिळणं, त्या ठिकाणी जरी पैसे असले तरी कोणत्या पद्धतीने कसा उपचार करून घ्यायचा याची माहिती नसते आणि त्या माध्यमातून आमच्या के साहेबांची वैद्यकीय सेवा कक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की ते हे जे काम करत आहेत ते काम असं सातत्याने पुढे चालत राहावं. त्यांच्याकडून परमेश्वराच्या रूपाने आज त्यांना पेशंटला ते देवदूत भेटलेले आहेत. ते देवदूताच्या माध्यमातून खरंच एक चांगलं काम त्यांच्या हातून घडत आहे. त्या घडण्यासाठी त्यांचं आयुष्य पुढचं सुखाचं समृद्धीचं के साहेब जसं त्यांनी स्वतःला समाजाला वाहून घेतलेलं आहे. आम्ही पुणे शहरामध्ये आमचे रवींद्र मोरे आहेत आहे. आम्ही जी काही लोक पुण्यामध्ये काम करतो, आम्ही मग आसमानी संकट असू द्या, कुठले ॲक्सिडेंटचे केस असू द्या, शैक्षणिक सुविधा असू द्या किंवा आता आमच्याकडे 2-3 केस झाल्या, जळीत प्रकरणं झाली, त्या माध्यमातून लोकांना जे जे करता येईल आणि ते करत असताना आम्ही कुणाच्या मदतीची वाट बघत नाही. आम्ही आमच्या खिशाला भुर्दंड देऊन आमच्या वतीनं जे काय पहिलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये के साहेबांचं मार्गदर्शन सातत्याने लागत असतं. आणि जेव्हा काय अडचणी असतं, जे काय अडचण असेल त्या अडचणीच्या माध्यमातून के साहेब फोन करत असतात की साहेब आपल्याला ही मदत पाहिजे, आपल्याला इथं हे करायचं आहे. त्या अनुषंगाने आम्ही पुढे जात असतो. आम्ही पुणे शहरामध्ये गेली अनेक वर्षापासून 1984 आम्ही जी संघटना स्थापन केली आहे. आज पुण्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली 7 लाख लोक राहत असतात आणि 7 लाख लोकांच्या ठिकाणी पोचणं अवघड असतं. पण तशाही परिस्थितीमध्ये जिथे जिथं जे जे आम्हाला जमल, मग ते कुठल्याही वैदिक प्रकार असू द्या, साधारण आता यांनी सांगितलं रक्तदान शिबिर, आम्ही रक्तदान शिबिर तर महिन्यातनं 2-2, 3-3 वेळा घेत असतो आणि 2-2, 3-3 वेळा घेत असतो करून जास्तीत जास्त आमच्या रुग्णाला कसा मोफत रक्तपुरवठा होईल त्याकडे लक्ष देत असतो. त्यानंतर काही दुग्धर आजार आहेत, कॅन्सरसारखे आजार आहेत, अशा रोगांना आपल्यासारख्या पगार कमवणाऱ्या लोकांकडून ते खर्च करणं शक्य नाही. अशा लोकांना कुठल्या तरी संस्थेमार्फत, त्या दवाखान्याच्या मार्फत आम्ही प्रयत्न करत असतो की जेणेकरून हा आपला बांधव सुखाने आनंदाने जगावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. आपल्या चॅनेलच्या माध्यमातून के साहेबांची आपण अगोदरही मुलाखत घेतली होती आणि त्या के साहेबांनी सांगितलं होतं की मुंबई ते गोवा मार्गावर कुठेतरी टुरिझम हॉस्पिटल असावं आणि ते टुरिझम हॉस्पिटल असण्यापेक्षा मला हे सांगायचं आहे की आमचं महाड, पोलादपूर आणि खेड, माणगावपासून हा अतिशय दुर्गम भाग आहे. या दुर्गम भागामध्ये साधारण डिलिव्हरीचे जरी अतिशय जर समजा अडलेली लेडीज असेल तर तिला पुढचा उपचार करण्यासाठी मुंबईकडे यावं लागतं. तर अशी सुविधा आता त्यांनी आत्ताच आज उदाहरण आपल्या प्रास्ताविकमध्ये सांगितलं. त्या महाडवरून त्या लेडीजला मुंबईपर्यंत आणत असताना जास्त वेळ झाल्यानंतर ते बाळ गमावलं गेलं. अशा अत्यंत भयानक प्रकार घडत असतात आणि ते का घडत असतात तर तिथे कुठल्याही सुविधा नाही. आता आमच्याच आदरणीय स्नेहताई जगताप आल्या होत्या, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. तर आम्ही उद्यापासून या कामाला लागणार आहोत की आमच्या महाड, पोलादपूर पट्ट्यामध्ये कुठंतरी एक चांगलं सुविधांचं जास्तीत जास्त हायफाय नसलं तरी प्राथमिक गरजा लोकांच्या कशा पूर्ण होतील, प्राथमिक गरजेपोटी आजच्या माणसाला काय लागते त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी उपचार मिळावेत असं आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खरंच उद्यापासून या कामाला लागणार आहोत. मी वैद्यकीय कक्षाला धन्यवाद देतो. त्यांचे हा 3रा वर्धापन दिन साजरा करत आहेत. वर्धापन दिन हा कोणत्या सामाजिक बांधिलकीतला हा साजरा ज्यावेळेस केला जातो त्याच्या मागचा उद्देश काय आहे तर रुग्णसेवा ही प्रत्येकाला एक अत्यावश्यक असणारी एक सेवा आहे. आपण शैक्षणिक बऱ्याचशा ह्या बघितल्या असतील संस्था उघडल्या जातात या हॉस्पिटल खोलले जातात, परंतु तिथपर्यंत पोचेपर्यंत जी सेवा अत्यावश्यक गरजेची असते ती रुग्णसेवा ही म्हणजे आज आम्ही कोकणातला येतो. कोकणातला जो प्रवास आहे जो 4 तासाचा प्रवास आहे, अपघात हा बोलून होत नसतो, परंतु वेळेत जर त्याला उपचार मिळाला तर तो अपघात टाळता येतो. या जो झालेला अपघात असतो त्याच्यावरती उपचार होऊ शकतो, तो जीव वाचू शकतो. आणि एकमेव हा जो उपक्रम हा राबवलेला आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. स्वतः त्यांनी काही गोष्टी त्यांच्यावरती ज्या बितलेल्या आहेत त्या दुसऱ्यांवरती बितू नये ह्यासाठी पुरेपूर हा के कदम साहेब आहेत आणि त्यांचा संपूर्ण हा समूह आहे त्यांनी जो तयार केलेला आहे त्याच्यातनं
आत्तापर्यंत ह्या 3 वर्षामध्ये 4,500 जवळजवळ रुग्णांना सेवा उपलब्ध झालेली आहे. आणि अशा ह्या जसं आपण पंढरपूरला जातो, पंढरपूरच्या वारीमध्ये वारकरी बरेच असतात, तसंच ह्या रुग्णसेवाच्या ह्या वारीमध्ये के साहेबांनी ह्या सगळ्या आमच्या सगळ्यांना ह्या वारीमध्ये त्यांनी आम्हाला सामील करून घेतल्याबद्दल मी त्यांचं स्वतःचे आभार मानतो. कारण की पुन्हा एकदा आपण जिवंत असू तर एकमेकाशी बोलू शकतो, भांडू शकतो. ते फार महत्त्वाचा क्षण असतो, तो ज्याच्यावरती बिततो त्यालाच माहिती असतं. पुन्हा मी एकदा त्यांना धन्यवाद बोलतो आणि अशाच वर्षानुवर्ष वर्धापन दिन हे साजरे व्हावे. कृष्णकांत कदम यांनी वैद्यकीय मदत कक्ष म्हणून एक संस्था स्थापन केली. ज्यावेळी संस्था स्थापन केली त्यावेळी एकटे होते, परंतु त्यांच्या स्वभाव आणि कार्यामुळं नेहमीच कार्य हे माणसाचं काय करतो हे बोलत असतो आणि सामाजिक जे उपयोगी उपक्रम असतात त्या उपक्रमाबद्दल समाजामधले लोकसुद्धा आपापच जोडले जातात. त्यामुळं केकेनी अख्खा महाराष्ट्रामध्ये सर्व जे आरोग्याविषयी काम करत आहेत त्यांना एकत्र जोडलेलं आहे. के असू दे किंवा आपल्यासारखे लोक असू देत, संकल्प आणि संकल्पसिद्धी या 2 गोष्टी असतात. संकल्प करणं सोपं असतं आणि संकल्पसिद्धीपर्यंत न्यायसाठी जनमानसामधल्या प्रत्येक माणसाची गरज असते. आणि आज आरोग्याविषयी होणारी बिलं आणि ते ज्याविषयी आपल्याकडे पैसे नसतात किंवा शासना आणि मी स्वतः याच्यामध्ये जो माझा सहभाग असतो तो ज्या शासनाच्या योजना आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम माझं स्वतःच असतं. आणि के साहेबांनी मला बोलवलं आणि समाजापर्यंत माझं हेच म्हणणं आहे की ज्या शासनाच्या योजना आहेत ते सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं असतं. उदाहरणार्थ मुंबईमध्ये जी मोठी चॅरिटीचे हॉस्पिटल आहेत की कोकिळाबेन, होली स्पिरिट, होली फॅमिली, बीच कँडी, सैफी, नानावटी इत्यादी असे 79 हॉस्पिटल आहेत की जिथं धर्मादाय रुग्णालयाच्या ज्या सेवा आणि सवलती उपलब्ध असतात. उदाहरणार्थ निर्धन आणि दुर्बल घटकासाठी सेवा जी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये ज्याचं मासिक उत्पन्न 15,000 किंवा वार्षिक उत्पन्न 1,80,000 आहे त्याच्यापर्यंत एकही रुपया नसेल त्या माणसाकडे तर ते पूर्णपणे इलाज मोफत होतात ही सवलत आहे. आणि ज्यांचं 15,000 ते 30,000पर्यंत पगार आहे म्हणजे 3,60,000पर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याला त्याच्यामध्ये 50% सवलत दिली जाते. या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार पुरा महाराष्ट्रभर व्हावा यासाठी हे प्रयत्नशील आहेत. दुसरी गोष्ट असं समजलं जातं की ही योजना फक्त महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आहे, असं नाही आहे. तर कार्यक्रमाची योजना राबवली जाते हे आपल्या माध्यमातून मला पुऱ्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर मला सांगायचं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी राजश्री यादवराव. वैद्यकीय जे आज मदत कक्षाचा जो 3रा वर्धापन दिन साजरा होतो आहे त्याचे सर्वे म्हणजे करता करविता कृष्णा कदम आणि पवार साहेब या दोघांच्या माध्यमातून मला इथे बोलवलं गेलं आहे आणि मी इथे आली. आज सकाळी 10:30ला हा कार्यक्रम चालू झाला आहे आणि ज्या पद्धतीने हे सगळं घडून आलं आहे, करोना काळात खूप याची गरज भासत होती महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये. तेव्हा या सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन जो हा उपक्रम राबवला आणि त्याच्या माध्यमातून आज हजारो कार्यकर्ते त्यांच्या मदतीला आली आहेत आणि हा एक त्यांनी वृक्ष लावला आहे आणि त्याचं वटवृक्षात रूपांतर व्हावं ही प्रार्थना मी ईश्वरचरणी करते आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.